पुढे आहेत. ठाकरे गटच तिथे सगळ्यात आघाडीवर आहे. 4ही जागांवर सध्या ठाकरे गट आघाडीवर आहे. कुठे 4 गट आघाडी आहेत? मुळामध्ये लक्षात घेतलं फक्त 2 जागा. पियुष गोयल एक जागा सोडली आणि उज्ज्वल निकम या 2 जागा जर सोडल्या तर इतर 4 ठिकाणी ठाकरे गट आघाडी. कोटेच्या थोड्या वेळापूर्वी लीडवर होते. आत्ताचं ऍक्शन म्हणजे मी येण्यापूर्वी एक अर्धा तासापूर्वी लीडवर होते. वायकर आणि कीर्तिकरांमध्ये अक्षरशः असा हे सुरू खालीवर सतत. थोडंसं थांबवते. अमोल कोल्हे बोलतायत. अमोल कोल्हे सध्या आतापर्यंत जे कल समोर येतात त्यामधून हा विश्वास प्रतीत होताना दिसतो. खरं तर अजित पवारांनी तुम्हाला आव्हान दिलं होतं की तुमच्यासमोर तगडा उमेदवार उभा करणार आणि तसा उमेदवार त्यांना आयात करायला लागला. मात्र आज विजय होतोय. काय नाही, एवढ्या मोठ्या नेत्याने आव्हान दिल्यानंतर खरं तर मी सगळ्या कार्यकर्त्यांचं हे कौतुक करतो की एवढ्या मोठ्या नेत्यांनी आव्हान दिल्यानंतरही बिचकून न जाता ज्या हिरहिरीनं महाविकास आघाडीतल्या घटक पक्षातील प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा ज्या विजिगीषू वृत्तीनं ही निवडणुकीला या सामोरा गेला. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, त्यांनी जी संपूर्ण मागची यंत्रणा आहे, जे बारकाईने